नमस्कार मित्रांनो, गार्डनॉलॉजी आर्ट अँड क्राफ्ट या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका नवीन झाडाबद्दल माहिती घेणार आहोत. हे जे झाड आपण बघत आहात हे आम्ही हायड्रोपोनिक या पद्धतीने लावलेलं आहे. सो याचा रूट बाउंड झाल्यामुळे आज आम्ही याला काढत आहोत आणि याचे रूट्स पुन्हा कट करून याला पुन्हा हायड्रोपोनिक पद्धतीने याला लावण्यात येणार आहे. बघू शकता हे झाड आहे बासमती. या झाडाला बासमती किंवा अन्नपूर्णा असं देखील म्हटलं जातं. चला तर मग आपण जी पूर्ण प्रोसेस पाहून घेऊया. सर्वात आधी या झाडाची जी पानं खराब झालीत ती सर्व आपण पानं काढून घेतोय. पाहू शकता तुम्ही. त्यानंतर एक चांगली धारदार अशी सुरी घेऊन सगळी याची मुळं काढायची आहेत. बघू शकता मी कशी मुळं काढतोय. ही जी सफेद मुळं बघत आहोत आपण, ती सफेद मुळं मातीतील किंवा पाण्यातील न्यूट्रिशन जे असतात ते सगळे न्यूट्रिशन घेऊन झाडाला पुरवत असतात. तर आपण याची रूट बाउंड करून घेऊया, कट करून घेऊया. याची जी सगळी मुळं आहेत ते आपण जी मोठी मोठी झालेली मुळं आहेत ते सगळी आपण काढून घेतोय. त्यानंतर ही जी केसासारखी सफेद सफेद जी मुळं आहेत ती सुद्धा आपण बऱ्यापैकी याला ट्रिम करणार आहोत. बघू शकता तुम्ही आपण कसे ट्रिम करत आहोत. अतिशय काळजीपूर्वक अशी ही पांढरी मुळं काढायची आहेत. बघू शकता व्यवस्थित. याच्या मुळांना कुठल्याही प्रकारची इजा न होऊन देता ही मुळं काढायची आहेत, जेणेकरून आपलं झाड पुन्हा व्यवस्थित होईल. एक 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 करून सर्व मुळं काढून टाकायचे आहेत. थोडीफार ठेवून द्यायचे आहेत, अगदी सगळी काढायची नाही आहेत, जेणेकरून त्याला न्यूट्रिशन्स घेण्यासाठी मदत होऊन जाईल झाडाला. या झाडाच्या विशिष्ट गुण अशा गुणधर्मामुळे याला बासमती असं म्हणतात. याचं जर एखादं पान तुम्ही तुमच्या रोजच्या भातामध्ये जर टाकलं, अगदी तुमचा कोणताही भात असू दे, अगदी रेशनिंगचं जरी तांदूळ असतील आणि त्याचा देखील त्यात जर तुम्ही या झाडाची एक हात दुसरं पान काढून टाकलं तर त्या संपूर्ण भाताला बासमतीसारखा अगदी सुवासिक असा वास येतो. त्याच्यामुळे याला बासमती असं म्हणतात. अगदी कुकरच्या पहिल्या दुसऱ्या शिट्टीला तुमच्या संपूर्ण घरामध्ये बासमतीचा सुगंध पसरेल एवढा स्ट्रॉंग आणि छान असा ॲरोमा या झाडाच्या पानांमध्ये असतो. त्याच्यामुळे याला बासमती असं म्हणतात. आता आपण हे जे झाड घेतलं आहे त्याला आता पाण्यामध्ये पुन्हा टाकणार आहोत. तत्पूर्वी आपण पाण्यामध्ये थोडंसं वॉटर सॉल्युबल अशी खतं टाकून घेतो आहे. त्यामध्ये थोडंसं निमखत असेल, NPK 19-19-19 आणि पोटॅश असे तिन्ही विद्राव्य खतं आपण पाण्यात टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपलं जे झाड आहे ते आपण पुन्हा या पाण्यामध्ये ॲज इट इज हायड्रोपोनिक पद्धतीने आपण याला लावून घेणार आहोत. तर तुम्हाला या झाडाबद्दलची माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आणि अशाच झाडांच्या चांगल्या चांगल्या माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा. तसेच तुम्हाला अजून कोणत्या झाडांबद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आम्ही त्या झाडाबद्दल माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करू. थँक्यू.